हो, इंदू मावशी जे काही बोलत होत्या त्या बरोबर बोलत होत्या. त्यांची पद्धत चुकीची असली तरी बरोबर सांगत होत्या त्या. एवढी मोठी जबाबदारी घेतलीये मी, जाब विचारणारच ना मला. आधीच त्यांचं वर्षाताई आणि नंदूदादांशी भांडण झालंय, तर तुम्हालाही चुकीचं समजतायत. मी जर माझं काम पूर्ण नाही ना केलं तर विश्वासघात केल्यासारखं होईल. हो, काय वाटेल त्यांना? आणि त्यांच्या मनात ना आपल्या कुटुंबाबद्दल खूप गैरसमज आहेत. हे अशा गोष्टीमुळे ते गैरसमज अजून वाढत राहतील. आनंदी आहे, पण तू हे मुद्दामून नाही केलंयस ना. ऐक, हे बघ, आपल्या कुटुंबाच्या मागे काही कमी व्याप लागले होते का? ते सगळे सॉल्व्ह करण्यामध्ये तुझं सगळं लक्ष जात होतं. पण याचा अर्थ असा नाही की तुला तुझ्या कामाचा विसर पडत होता. आणि ठीक आहे, इथून पुढे हे सगळं काम पूर्ण करण्यासाठी तू सगळे प्रयत्न करशील ना. आम्ही आहोत ना, आम्हाला माहिती आहे तू कमी नाही पडणार कशात. प्रयत्न बघायला कोण येणार आहे? माझं काम वेळेत पूर्ण व्हायला हवं, ते जास्त महत्वाचं. 101 गणपती मला पूर्ण करायचं. माझ्यामुळे त्यांना त्रास नको व्हायला, मनस्ताप नको व्हायला. आणि कसं करणार आहे हे सगळं मला काहीच कळत नाही. आनंदी, ऐक ऐक ऐक, अगं मी आहे ना सोबत. हे बघ, ऐक, मी आहे ना सोबत तुझ्या. हा, तुझ्यासारखं काम मला नाही जमत, पण जितकं माझ्याच्याने शक्य होईल मी नक्कीच मदत करेन तुला. आणि अगं गरज पडली ना तर आपलं अख्खं कुटुंब येईल तुझ्या मदतीला. तू अजिबात काळजी करायची नाही. तू तुझं काम पूर्ण कर, बाकी सगळं मी बघेन. नाही नाही नाही, माझी जबाबदारी आहे, मी काम पूर्ण करायला हवं. पण मला नाही माहिती मी हे कसं. तू आधी टेन्शन कमी कर, टेन्शन कमी कर. मी आहे सोबत. हे हा, टेन्शन नाही घ्यायचं, होणार सगळं व्यवस्थित होईल. चहा मिळेल का? चहा आणतोय. नुसता आणतोय आणतोय म्हणते. आज मिळेल का? आज हवाय मला. गजा सुकलाय माझा. चहा चहा करत करत. हा बाई ग, किती वेळ हो. काय झालं? हा चहा आहे? हो. ह्याला चहा म्हणतात? इतकी वर्ष स्वतःच्या हातचा चहा बनवून तुम्ही स्वतः पीत होता, जगलात कसे? तुझं कुंकू बळकट होतं ना म्हणून जगलो. बळकट नाही, मळकट होतो कुंकू. यार याला काय आहे? याला चहा म्हणतात का? पुळचट पाण्यासारखा चहा? नाही बाई, चहा प्यावा तर माझ्या आनंदीच्याच हातचा, नको मला चहा. काही गरज नाहीये त्याची. जोपर्यंत आनंदीचं काम चालू आहे ना तोपर्यंत मीच तुझ्यासाठी चहा बनवत जाईल. नाही, मी चहा सोडून देईन. मी आनंदीला सांगणार आहे गणपती रंगव बाई, पण माझ्यासाठी थर्मासभर चहा इथेच ठेव. मी पीत जाईन तुझ्या हातचा थोडा थोडा चहा. नको मला. कशाला पण? रात्रभर ती काम करते, झोपली नाहीये बिचारी. तिच्या कामाचा व्याप केवढा वाढलेला आहे. आता तू आणखीन व्याप वाढवू नकोस. एक कप चहा बनवायला कसला व्याप आहे? माझी सून आहे, करेल ती माझ्यासाठी. 1 2 3 4 5 6 रोज 6 तरी मूर्त्या पूर्ण व्हायला हव्या, तेव्हाच माझं काम पूर्ण होईल. अहो चला वर जाऊयात आता. अहो चला उठा. झालं? हो झालं. बरं आनंदी, ऐक, एक काम कर, तू थोडा वेळ इथे आराम कर, कारण घरी गेल्यानंतर सगळी कामं तुझ्या मागे लागतील. नाही नाही नाही, सकाळ पण झाली, आई वाट बघत असते. आईना एक तर सकाळी सकाळी चहा लागतो, नको जाऊयात. आणि नाश्ता पण बनवायचा आहे मला. चला. झोपली होतीस तू? हो. काही झोपली नव्हतीस. ऐक, त्रास नको करून घेऊस. तू इथे आराम कर आणि वरचं सगळं मी आवरतो आणि नाश्ता काहीतरी मी बनवून देईन त्यांना. हा नको नको, आता आपण जाऊयात वर. मी हे झालं ना, घरातलं सगळं काम आवरलं की आराम करेन दुपारी. चला. तू ऐकणार नाहीस. चला. गावड्यांच्या कारखान्यावरचं गणपती इथेच बनतात? हो हो हो, इथेच. मी तिकडेच गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं इकडे यायला. बरं, तुम्ही कोण? मी सुधाकर शिंदे आणि हा माझा मुलगा क्रिश. यांच्या शाळेत गणपती बनवायचा प्रोजेक्ट दिलाय. बरं.
तर मग आपल्या घरातला गणपती कसा बनतोय ह्याची उत्सुकता लागली होती म्हणून घेऊन आलो. तर तुम्ही तुमची पद्धत दाखवू शकाल का? हो नक्कीच, ये बाळा. चल. एवढे बाप्पा? हो मग हे बघ, आधी तसा रंग द्यायचा, मग त्याच्यानंतर बाप्पाचे डोळे रंगायचे, मोदक, उंदीर. मग बाप्पाला रंग दिला की बाप्पा तू घरी घेऊन जाऊ शकतोस. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओ थांबा. मॅडम, यांनी तुम्हाला काय केलं नाही ना? म्हणजे मी याला ओळखलंय. हा माणूस इथे काय करतोय? यांनी तुम्हाला त्रास दिलाय का? माझा नवरा आहे. नवरा? पण ह्यांनी तर. एक मिनिट, त्यांनी काही केलं नाहीये. तुम्हाला यातलं काही माहिती नाहीये. टीव्हीवर जे काही दाखवलं जातंय त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही बिंदास विश्वास ठेवू शकता, पण ज्या गोष्टी माहिती नाहीये ना, माझ्या नवऱ्यावर तुम्ही आरोप नाही करू शकत. सॉरी. चल रे, पाहिले का गणपती? काकू, तुमचे गणपती झाले की मी पुन्हा येईन बघायला आमचा गणपती बाप्पा घ्यायला. ठीक आहे. चल. आनंदी, मला वाटतं की मी स्टुडिओमध्ये न आलेच बरं आहे. नाही, उगीच माझ्यामुळे तुझ्या कामावर परिणाम होता कामा. नाही, असा विचार नका करू तुम्ही. लोकांना काय वाटतंय ना, मला काही घेणं देणं नाहीये त्या गोष्टीचं. तुम्ही यायचं माझ्यासोबत. त्या माणसाचं वाईट नका वाटून घेऊ बरं. चला. काय झालं बाळा? आजी, ती मुलं माझी उंची कमी म्हणून मला दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. आणि मला ते वरच्या तऱ्हेला ठेवणार होते. नंतर म्हणाले नाही, तुझी उंची कमी, आम्ही तुला नाही घेत. मला अंडी फोडायची आजी. काय झालं? आई आली. आई, कशाला रडतीयस? काय झालं बाळा? ती मुलं माझी उंची कमी पडते म्हणून दहीहंडी फोडायला घेत नाहीयेत. कोण म्हणाला तुझी उंची कमी आहे म्हणून? मला सांग, मी सांगतो त्याला कशी अंडी फोडणार आहेस तू. चल खाली. कर्णिक, तब्येतीकडे बघा. बघाच वाद घालायला जाऊ नका. त्यांचं आपल्याविषयीचं मत काही बरं नाहीये. राहू द्या, बसा घरात. चिंगी बाळा, हे बघ, आपण एक काम करूयात. तू आता पुढच्या वर्षी मोठी होशील, तुझी उंची वाढेल, मग तू खाली जा. हा, मग तुला कोणी नाही अडवणार. ठीक आहे? नाही, मला यावर्षीच दहीहंडी फोडायची. ठीक आहे, तू या वर्षीच फोडायची दहीहंडी. आपण एक काम करूया, आपण आहे ना घरात हंडी बांधूया. घरात? अहो हो. घरात हा. हंडी? हे बघ, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत रशीने हंडी बांधूया आणि मग मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेईन, तू हंडी फोड. खरंच बाबा? हो. रडायचं नाही हा आता. आणि तुला भूक लागली असेल, काही बनवून देऊ? आई, तिला भूक लागली, आम्ही आहोत, तू आराम कर, तुला आरामाची अहो नाही आई, तुमचा चहा वगैरे. नको. नको, काही नको, तू आराम कर जा. ठीक आहे, चल, अजिबात रडायचं नाही. बाबा, किती उंच बांधायची हंडी? छतापर्यंत नेऊ ना. नाही, मला अजून उंच हवी आहे. तुझी आता उंची पाहता आपण 2 थरांची आता बांधूया आणि पुढच्या वर्षी अजून उंच होशील तेव्हा मग 3 थराची बांधूया. राघवा, हंडी बांधण्याच्या नादात कुठल्याही थराला जाऊ नको, घरात चिखल होईल. ठीक आहे, मी पटकन फ्रेश होऊन येतो, मग आपण कामाला लागूया. हा, आलोच मी. आता आपण दहीहंडी खेळणार. उंच बांधूया एकदम, तिथे थांब. आनंदी, आत येऊ? अरे नाही, बस 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 ना, बस. हे मी थंड दूध आणले. हे पिऊन घे आणि आराम कर. आणि स्वयंपाकाची अजिबात काळजी करू नकोस. मी वरण भाताचा कुकर लावणार आहे. आणि आज कृष्ण जन्मानिमित्त ती वर्षा काही कसली तरी भाजी करणार आहे, ती पाठवते म्हणाली. तोवर तू हे दूध पी आणि आराम कर. आनंदी, हा आनंदी. ओ काय 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 झालं? दूध नाही ना प्यायलीस?
अजिबात दूध देऊ नका तिला. अरे पण का? नाही नाही, माझा हातच्या चहा तुला आवडत आहे ठीक आहे, पण दुधामध्ये काय आहे? नाही. नुसतं साखर घालायची, ढवळायचं की आणलं दूध, ते काही तयार करायला लागत नाही. मी दूध कसं तयार करायचं हे नाही सांगत आहे तुम्हाला. तिला दूध देऊ नका कारण तिचा उपवास आहे, निर्जळी उपवास आहे कृष्ण जन्माचा. कळलं तुम्हाला? उपवास? तू केलास ना? हो, माहेरी असल्यापासून करते आई. बघा मला वाटलंच ग माझं सोनं ते. बाई यावर्षी उपवास करशील ना, बाळकृष्णाला नमस्कार करून असं मनोभावे सांग की बाबा तुझ्यासारखा नटखट बाळ गोपाळ माझ्या घरात पण येऊ दे. हा, रात्री काही खाल्लं नाहीस ना? नाही, फक्त यांनी कॉफी आणली होती रात्री. बरं रात्री चालतं आपल्याकडे. म्हणजे आपलं कसं आहे, सूर्योदय झाल्यानंतर खायचं नाही ना. आज मात्र काही खाऊ नको, कडक उपवास करा. काय सांगतेस तिला तू उपवास करायला? अगं रात्रभर तिने जागरण करून काम करत बसली होती ती. हो ना, मग तर अजिबात उपवास करायचा नाही. तू हे दूध पिऊन घे बघू आधी. नाही, हे बघा, मी स्वतःच्या इच्छेने उपवास करते, दरवर्षी करते, माहेरी असल्यापासून करते. मी ह्या वर्षी पण करणार. अहो तुम्ही काही सांगू नका बरं मला. तू काय ऐकणार नाहीस. ऐक म्हणजे तुला खूप त्रास होत असेल, थकली असशील बाळा, तर फार कडक नको करू, कमी कडक कर. मला काही त्रास होणार नाही, मी स्वतःची काळजी घेईन. हो ना? हा. अहो ओढणी कशासाठी? ती हंडी बांधायला? नाही ग, डेकोरेशन साठी. अरे पण राघव, अरे हंडी आणावी लागेल. मडका आहे ना घरात. मग ठीक आहे. घरात? राघवा, घरात चिखल करायचा नाही, मी सांगून ठेवते. काही चिखल वगैरे होणार नाहीये, तुम्ही यानंतर बघायला हंडी. बाई घरात हंडी कोण बांधतं? आलो रे. काय हे दूध आता घाला स्वतःला आंघोळ जा. आई काय एक विचारता प्रश्न. तू आराम कर. आई मी काय म्हणते, बाबांना जरा मदत करू? अजिबात करू नकोस, त्यांना इथं सगळं काम. 20 वर्ष बाहेर होते ना, कामच करत होते. चल झोप, तू झोप सोन्या झोप. हा या झोप राजा. बांधतातच आत का हंडी? नीट बांधा, नाही तर खाली पडायची आणि ही हंडी फुटायची. काय रे देवा. बाबा, मी डेकोरेशन मध्ये ठेवायला माझी खेळणी पण आणू का? हा ठेव. आण ना, जा. घरात हंडी. कोण? मी येऊ का? कशाला? काही गरज नाही, आम्हाला काही नकोय, काही विकत नकोय. जा. आई थांब. अरे हॅलो. तुम्ही या ना आतमध्ये या प्लीज. हो बाई. ओळखीचे तुझ्या? या यामिनी मॅडम आहेत, माझ्या क्लायंट आहेत त्या. अगं बाई, क्लायंट का? नमस्कार. नमस्कार. आनंदी, ए आनंदी. हो आई. अगं राघवच्या क्लायंट आहे, आल्यात भेटायला. चहा ठेव. नको. अहो टाकते ना थोडा चहा. नाही, खरंच नको मला. हे बघ बाबा, मी खेळणी आणली आहेत. हा बाळा, आता आपल्याकडे गेस्ट आलेत ना, मी त्यांच्याशी बोलतो आणि मग नंतर आपण करूया ते. हा ठीक आहे. यामिनी मॅडम, तुम्ही तुमच्या केस संदर्भात आला आहात का? म्हणजे आता ते आपल्या फर्म कडे आहे ना सगळं, आणि मी आता त्या फर्म मध्ये काम करत नाही. हो. केस संदर्भात तिकडे काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही घरी आलात? मिस्टर राघव, प्रॉब्लेम ॲज सच नाही, पण मी जेव्हा माझी केस तुमच्या फर्मकडे घेऊन आली तेव्हा खरं तर फर्मकडे नाही तर तुमच्याकडे आली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून तुमचे असिस्टंट माझी केस हँडल करतायत, पण आत्ता जी तारीख झाली
त्यामध्ये जजेसनी विचारलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं मला नाही वाटत. मिस्टर राघव, तुमच्यावर जो आरोप झाला तो खूप गंभीर आहे हे मला माहिती आहे. आणि कदाचित त्यामुळे तुमची फॅमिली लाईफ पण खूप डिस्टर्ब झाली आहे. पण तरीही वकील म्हणून माझा तुमच्यावर जो विश्वास आहे तो मुळीच कमी नाही झाला. आणि म्हणूनच माझी मनापासून इच्छा आहे की माझी केस तुम्हीच लढावी. मॅडम, खरं तर जे काही आरोप झाले आहेत त्याबद्दल तुम्ही कुठलाही निष्कर्ष काढला नाही. तुमचा माझ्यावरचा विश्वास हे माझ्या लक्षात आलं. थँक्यू सो मच त्यासाठी. पण मॅडम, आत्ता सध्या तरी माझ्याकडे कुठलेच रिसोर्स नाही आहे तुमच्या केस संदर्भात. आता काही असेल तर एक वकील म्हणून वकिलीचा अभ्यास आणि अनुभव या पलीकडे माझ्याकडे काहीच नाही आहे. प्लीज, मला दुसरं काहीच नकोय. हा, तुमची ही जी हुशारी आहे ना ती नक्कीच हवी. मी केसचे पेपर्स घेऊन आली आणि तुमच्या फर्ममध्ये सांगून आली की मी मिस्टर कर्णिकांकडे जातीये. हे पेपर्स. 10 दिवसानंतरची तारीख आहे. मला वाटतं तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल तयारीसाठी. आणि प्लीज काहीही लागलं तरी सांगा. आपण पेमेंट स्ट्रक्चर पुन्हा वर्कआउट करू. पण प्लीज माझी केस तुम्हीच लढा. थँक्यू यमिना मॅडम, थँक्यू सो मच. अहो मॅडम, काहीतरी घ्या ना तुम्ही. नाही, खरंच नको. तुमच्या घरात दहीहंडीची इतकी छान तयारी सुरू आहे. खरं तर तुम्ही सगळे एन्जॉय करा. मी निघते, येते. देवा, कुणीतरी आहे बाहेरच्या जगात ज्याचा विश्वास आहे माझ्या राघववर. पण अशी माणसं फार कमी असतात ज्यांना माणसांची कदर असते. एक वकील म्हणून त्यांचा माझ्यावरचा विश्वास तोच आहे. हे बघून खूप बरं वाटलं. आता काही झालं तरी ह्यांना मी केस जिंकवून देणारच. बाबा, केस नंतर जिंक, आधी हंडी बांधायची. बाबा, हे सर्वात महत्वाचं काम आहे. भुकेने डोकं दुखायला लागलं ग माझं आनंदी. खूप भूक लागली मला, खूप भूक. हे आनंदी, मला सांग, तू लहानपणापासून हा असा निर्जळी उपास करतेस? अरे देवा. आनंदी, आनंदी, तुला काही होतंय का? तुला पाणी देऊ? पाणी 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 घे. मला काही होत नाही. मी पाणी पिणार नाही हा वर्षाताई. काय रे देवा, काय करू? खूप भूक लागली. हे बघ, अजून 9:30 झालेत. 2.5 तास आहेत अजून. आणि मग त्यानंतर आपण उपास सोडायचा? काय रे देवा. हे आनंदी, पण मला सांग, आपला दिवस सूर्योदयानंतर चालू होतो ना आणि सूर्यास्तानंतर संपतो, बरोबर आहे की नाही? अगं मग हा उपास 12 वाजेपर्यंत का करतोय आपण? कारण कृष्णाचा जन्म 12 वाजता झाला म्हणून. काय गो बाई, या कृष्णदेवाला जरा आधी नाही का जन्म घेता आला? वर्षाताई काय बोलताय? सॉरी सॉरी. ही फळं आणली तुमच्यासाठी, खाऊन घ्या. कोणाला काही कळणार नाही. हा, घे. नाही, काय ग आनंदी? मला नको. अगं 2.5 तास बाकी अजून तुमचा उपवास सुटायला. आणि तू दिवसभर काहीच खाल्लेलं नाहीयेस ना. रात्रीचं जागरण पण आहे. खाऊन घे, चल. नाही नाही, मला नको, खरंच नको. असं काय करते वर्षा?
हे वर्षा, हा दादा, माझा कडक उपास नाहीये आणि उपासाला फळं चालतात, मी खाणार आहे. ती बघ आनंदी, खरंच नको मला, मी नाही खाणार. बरं ते सगळं जाऊ द्या. बालगणेश बघा ना किती गोड आहे ना. खूप गोड आहे. बघा ना खरंच. काय गा, जागरण केलंयस तू, त्याच्यानंतर दिवसभर उपाशी आहेस, तरी सुद्धा इतकं सुंदर काम करतेस, कसं काय जमतं तुला? बाप्पाची मूर्ती बघा ना किती गोड आहे. ह्या बाप्पाकडे बघितलं तर मला तहान भुके लागणार आहे. ती गोड हाते ना, इवलूस आहे. पोट पण बघा छोट्या बाळासारखं वाटतंय की नाही. किती गोड आहे बाप्पा. तुझी इच्छा पूर्ण होणार, बाप्पाच करणार पूर्ण.